या ट्विंकलच्या जादूला न भुलणारा अजून जन्माला यायचंय. ओके या. आणि तसंही याची विकेट तर एकाच आय कॉन्टॅक्ट मध्ये गेली. काय मस्त जागा यार, धमाल म्युझिक, सॉलिड ड्रिंक. ओ हो, सॉलिड आहे यार, मानलं तुला बाई. बाई तुझी नजर अजूनही तशीच आहे, बुलसाय. भाई आपल्याला माहित नव्हतं यार, तुझ्या सिंगल मित्राचा तू इतका विचार करतोयस. भाई आपली पण सेटिंग लावून दे यार. ट्विंकल, तू बघ तुझा मगाचा हिरो येतोय. येणारच होता तो, मला माहिती होतं. पण माझा थोडासा अंदाज चुकला. 3 मिनिटात येणार होता, 2.25 मिनिटातच आला. एक्सक्यूज मी. येस. हे तुमचं कानातलं. या कानामध्ये. Come on, handsome.
चलूं आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं दिल झूम जाए ऐसे बहारों में ले चलूं आओ हुजूर आओ। हाँ राज हम ख्याल तो हम नजर बनो तय होगा जिंदगी का सफर हम राज हम ख्याल तो हम नजर बनो तय होगा जिंदगी का सफर हम सफर बनो आहा चाहत के उजले उजले नजारों में ले चलो दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलो आओ हुजूर तुमको सितारों में ले चलो दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं आओ हुजूर आओ। काय सांगतेस प्रज्ञा? प्रशांतचं लफडं त्याच्या ऑफिस मधल्या एका मुली बरोबर. अगो पण त्याची बायको किती छान आहे. अगं असेल छान, पण त्यांचं दोघांचं एकमेकांची पटतंय कुठे? अगं गेली 6 महिने प्रशांत त्यांच्या बायकोशी बोलला पण नाहीये. तो बाहेर झोपतो आणि ती आत. ताते वहिनींनी जर 300 रुपये दिले तर 1 किलो तांदूळ, अर्धा किलो साखर आणि चहा पावडरचं पाकिट नेता येईल. त्याने जर 400 दिले तर दूध पण नेता येईल. बबड्याला कोरा चहा नको प्यायला. झालंच तर एखादी भाजी. दाते वहिनी हा काय ग आसावरी? माझे लाडू वळून झाले. अगं बाई झाले पण पटापट केलेस. मला कळलं सुद्धा नाही. हो पटपट झाले आणि छान झाले तर लाडू. म्हणजे असावरी ताई तू चाखून बघितलेस लाडू? म्हणजे एक लाडू वळून ठेवायचा आणि दुसरा लाडू वळून तोंडात. काहीतरीच काय ग प्रज्ञा? असावरी ताई काय मस्करी करते मी तुझी. बरं दाते वहिनी मी येते. असावरी ताई हाताबरोबर हा पसारा आवरून टाकला असतास. काय ग प्रज्ञा? अगं या कामासाठी मला बाई मिळत नव्हती आणि आसावरीने किती मदत केली माझी आणि तू अशी मस्करी काय करतेस तिची? आसावरी जाग तू, मी आवरेन सगळं. बरं मग येऊ मी? हो हो ये. आता पैशाचं कसं विचारू? दाते वहिनी खरं तर अलीकडे कोणी घरी लाडू वळत नाहीत ना, बाहेरूनच आणतात सगळे. हो ना. हो हो बरोबर आहे तुझं. आणि असं काय करतेस? अगं असावरी त्याला 4 लाडू बांधून दे ना. अगं वासना राहिली ना तर पोटात दुखेल तुझ्या. अगं बाई हो आणते. प्रज्ञा मला लाडू नकोयत अगं. घे ग ताई सगळं घरचंच आहे आपल्या. अहो मला खरंच नकोयत लाडू. आसावरी मी देणारच होते तुला पण विसरले. हे घे धर. नाही नको. मी आपलं ते तुम्ही ते. का ग अजून 2 देऊ का?
नाही म्हणजे शुभ्रा सोहम तू 2-2 खाला तुम्ही. नाही नको. बरं ठीक आहे, मी येते. हा दाते, तू असावरी त्याला पैसे दिले नाहीस का? पैसे? कसले पैसे? अगं लाडू वळायचे पैसे. तू म्हणाली होतीस ना, काय का असावरी ताई? हो म्हणजे नाही, पण नाही दिलं तरी चालतील. अगं नाही दिलं तरी चालतील काय? तुला हवेत ना पैसे? हो म्हणजे कमाल आहे असावरी तुझी. तू पैसे घेऊन लाडू वळायला आली होतीस? नाही, पण दातेवणी तुम्हीच म्हणाला होतात ना काल, ते तुम्ही. अगो बाई, असावरी म्हणजे तुझे एवढे वाईट दिवस आले? ए दाते, तू म्हणालीस ना, दे बरं तिचे पैसे. अगं नवऱ्याने टाकलंय तिला. आता तिला खरी गरज असेल ना पैशाची. हो हो देते. आसावरी, तू आता पैसे घेतच आहेस तर पूर्ण काम पण करून जा ना. म्हणजे हे सगळं आवरून केर काढून पण जा, म्हणजे माझ्या डोक्याला ताप नाही. ठीक आहे. कुठे आहे तुमची केरसुनी? तिथे कोपऱ्यात आहे, जा घे. काही झालं ना तरी आसावरी माझ्याकडनं कुठलीही मदत घेणार नाही काको. खूप खूप दुखावलंय मी तिला. मध्ये 1-2दा मी प्रयत्न केला मदत करण्याचा, पण नाही, काही उपयोग नाही झाला. बरं ती शुभ्राकडनंही काही पैसे घेत नाही खर्चासाठी. वीज बिल वगैरे घरातल्या काही गोष्टींची बिलं मी ऑनलाईन भरून टाकीन, तिला कळणारही नाही. आणि कळलं तरी ते एकदा भरलेत म्हटल्यानंतर ती काही करू शकणार नाही. पण इतकी स्वाभिमानी आहे ना की ती एक वेळ उपाशी राहील, पण कोणाकडनं काही घेणार नाही, कोणाला मागणार नाही कधीच. थँक्स. कधीच वाटलं नव्हतं माझ्या घर सोडल्याचा असा काहीतरी परिणाम होईल म्हणून. काकू काहीतरी करावं, प्लीज काहीतरी करा. मी असं करू का? हा, मी ना आसावरीच्या दाराबाहेर काही पैसे ठेवते आणि दरवाजाची बेल मारते. ती बाहेर येईल आणि बघेल. इकडे तिकडे कोणी नाही म्हटल्यावर पैसे उचलेले आणि जाईल आतमध्ये. ती आसावरी आहे, प्रज्ञा नाही. हो खरंच आहे. मग मी असं करू का? हा, मी जाऊन तिला पैसे देते आणि तिला सांगते दत्ताजींनी पाठवलेत म्हणून. काकू, दत्ताजींनी काय तुम्हाला स्वप्नात येऊन पैसे दिले का? तिला कळेल तुम्ही खोटं बोलताय ते. मग मी काय करू आता? मलाही काही कळत नाहीये. असं काहीतरी करायला हवं ना की आसावरी आणि सोहम पोटभर जेवतील, एवढंच हवंय मला. खरंय, मी तुमची काळजी समजू शकते. मला माहितीये आसावरीवर तुमचं किती प्रेम आहे ते. खरं सांगू, माझी इच्छा आहे तिने रोज माझ्याकडे जेवायला यावं. आणि माझी अशी इच्छा आहे की मी रोज स्वतःच्या हाताने छान छान पदार्थ तयार करावेत आणि तिला रोज खायला घालावेत. पण ते कसं शक्य आहे? तेच ना, कसं शक्य आहे? नाही नाही, शक्य आहे. कसं? तुम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागा, मी तुमच्या बायकोला घेऊन येते. ही गेले आणि ही आले. काकू, काकू, मी इथे आहे, तिला सांगू नका. पण दोन 3 दिवस पुरेल हे सगळं. बबड्याच्या आवडीचं नाही आणता आलं काही मला. आसावरी, आसावरी, आसावरी,
मला ना तुझी एक मदत हवी आहे. काय हवंय काकू? साखर हवीये का? नाही नाही नाही. मग काय तुम्हाला दूध हवंय का? मी चहाच करू का तुमच्यासाठी? अगं नाही नाही, मला तशी नको. मला ना एक वेगळीच मदत हवी आहे. मी ना एक व्रत बोलले, त्यात ना एक सवाष्ण आणि तिच्या कुटुंबाला महिनाभर जेवू घालायचंय. अगं बाई, असं व्रत मी तरी ऐकलं नाही हो कधी. अगं पण मी पाहिलं सुद्धा आहे आणि केलं सुद्धा आहे. अहो काकू, असं महिन्याभराचं व्रत कोणी करतं का आजकाल? अगं नसेल कोणी केलं, पण मी करणार आहे. घराच्या सुख समृद्धीसाठी, ऐश्वर्यासाठी हे असलं व्रत करतात, कळलं का? आणि मध्ये तुला माहितीये ना, माझ्या लेकाचा नोकरीचा किती प्रॉब्लेम झाला होता. अगं किती जणांना तर नोकरीवरून सुद्धा काढलं होतं. केवढं टेन्शन आलं होतं मला, तेव्हा मी बोलले होते हे व्रत. ठीक आहे काकू, पण मला नाही हो जमणार. ठीक आहे, नाही जमणार तर नको येऊस. मला वाटलं तू आपल्या माझ्या मुलीसारखी, तर तू नाही नाही म्हणणार. मला काय माहित, सोसायटीतल्या इतर बायकांसारखी तूही मला बडबडी, डोक्यावरचं झाकण उडालेली असं समजत असशील म्हणून. पण खरं सांगू का, हे व्रत मी ठरवलं ना, तेव्हाच मला वाटलं होतं की माझ्याकडे कोण येणार महिनाभर जेवायला. मीही अशी, माझा नवरा नाही तर माझ्या हातचं कोण जेवणार? काकू तसं नाही काकू. ठीक आहे, असू दे, येते मी. मला माहितीये, उगीच माझ्या हातचं जेवून तुझं काही बरं वाईट झालं तर. काकू तुम्हीच नको राहू. काकू असं काय करताय? ठीक आहे, मी येते तुमच्या घरी जेवायला 1 महिना. खरंच येणार? काकू तुमचं व्रत आहे ना, आपण दोघी मिळून पूर्ण करू. मग दुपारी 1 वाजता. हं, सगळी तयारी झालीये. झाला ना स्वयंपाक की लगेच मी तुला बोलवायला येते. यायचं? हा चल, नक्की येते. कुणीतरी येणार येणार ग. अभिजित राजे येते आसावरी. काकू, तुमच्या चेहऱ्यावर काही लपून राहत नाही, मला कळलं ती येते. शी बाबा, मला काहीच लपवता येत नाही. पण खरं सांगू, आसावरी 1 महिना रोज जेवायला येणार आहे इथे. ग्रेट ग्रेट ग्रेट. पण तुम्ही काय जादू काय केली? काय सांगितलं तिला? तिला संशय नाही आला काही? नाही, मी तिला म्हणाले माझ्या लेकाचा नोकरीचा प्रॉब्लेम होता ना, ती जाणार होती म्हणून मी हे व्रत ठेवलंय. काकू, आमच्यासाठी मुलाबद्दल खोटं बोललात ना? नाही हो, तुमच्यासाठी नाही, माझ्या लेकीसाठी आणि माझ्या जावयासाठी इतकं मोठं चालतं. थँक्यू काकू, थँक्यू. आता मला सांगा, काय खायला घालणार माझ्या लेकीला? अरे सगळा मेनू आसावरीच्या आवडीचा आहे. हा म्हणजे बघा, वरण भात, तुपाची धार, सोलेल्या वालाचं बिरड, बटाटा आणि मिरचीची भजी, वाटली डाळ, कोशिंबीर आणि पुदिन्याची चटणी, असा सागर संगीत मेनू ठरवलेला आहे. व्रताचा मेनू वाटतो की नाही? ऐकून तोंडाला पाणी सुटलं माझ्या. पण पुदिना नाहीये, मी जाऊन आणते. काय 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 काकू, कुठेही जाऊ नका. मी सगळं सामान बरोबर आणलेलं आहे, कुठून काहीही मागून आणू नका. बरं बरं, नाही जात. पण खरं सांगू, मला इतका आनंद झालाय ना, इतक्या दिवसांनी तुम्ही दोघं एकमेकांना भेटणार आहात. आसावरी दाखवत नाही, पण तिला पण तुमची खूप आठवण येते. आज तुम्हाला इथे बघेल ना, काय आनंद होईल तिला. काय तुम्ही तिला सांगितलं नाहीत ना मी इथे आहे म्हणून? नाही नाही, ते मी सरप्राईज ठेवलंय. बघा, ती इथे आली ना की मी भाजी आणायच्या निमित्ताने बाहेर जाईन. काकू काकू, काहीतरी गडबड होते तुमची. मी इथे आहे हे आसावरीला कळता कामा नये, नाही तर ती जेवायलाच येणार नाही ना. मग तुम्ही दोघं कसे भेटणार? हे बघा काकू, काकू नीट लक्षात घ्या, तुमचं व्रत आहे ना, ते खोटं खोटं सांगितलेलं. मग तुम्हीच बाहेर जाऊन कसं चालेल? आणि आम्ही दोघं भेटणार नाही आहोत. आसावरी इथे जेवायला येणार आहे आणि मी तिच्यासाठी जेवण बनवायला. मला तिच्याशी बोलता नाही आलं तरी चालेल, रोज दिसेल ना ती, बस. तेव्हा मी इथे आहे हे आसावरीला कळता कामा नाहीये. तुम्ही काही घोळ घालणार नाही ना? कळलं मला, अजिबात घोळ होणार नाही.